शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगरात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक लक्ष करून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी कट रचला जात असल्याचा दावा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत जोरदार निवेदन सादर केले। शहर पाणी पुरवठा योजनेवरील वीज पुरवठा शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत खंडित होतो। या 6 तासांच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहराचा पाणी पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून विस्कळीत झालाय। केडगाव सारख्या 1 लाख लोकसंख्येच्या उपनगरात तर 6 दिवसांपासून पाणी सुटलेले नाही। महापालिका आणि महावितरणामधील समन्वयाच्या अभावामुळे वारंवार ही परिस्थिती निर्माण होत आहे। परिणामी नागरिकांवर टँकरने विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेत। अनधिकृत सोनोग्राफी केंद्रावर धाडी टाकून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि टीबी मुक्त भारत अभियान या प्लस पोलिओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। शासकीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे असंही त्यांनी सांगितलं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। तसेच भारताच्या कृषी प्रधान संस्कृतीत गायीला असलेलं महत्त्व लक्षात घेऊन तिला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस पाठवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलटापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे 30 मे रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश होणार असून भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दुसरीकडे देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनीही पक्षनिष्ठेच्या मुद्द्यावर उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।